रामानुजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी मालिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। माझ्या सद्गुरूंना नमस्कार करते। माझ्या आचार्या जे उपस्थित आहेत त्यांना विनम्र अभिवादन करते। आपल्या सर्वांना उपस्थित श्रोत्यांना अभिवादन करते आणि आजचं उपासनापर जो श्लोकवित्त आहे तो आधी तुम्हाला म्हणून दाखवते यामधला आणि त्यानंतर त्याचं चिंतन सुरू करते। मनाच्या श्लोकातला आजचा श्लोक आहे, जगी कोळीजे धन्य या राम नामे, प्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे। मनाच्या श्लोकाचं आपण कालपासून चिंतन करतोय। काल आपण प्रभाते मणी बघितला, निष्काम कर्माने काय होतं त्याचा परिणाम काय आहे हेही पाहिलं। निष्काम कर्म केल्यानंतर चित्तशुद्धी हा त्याचा परिणाम आहे हे आपण पाहिलं। आणि आजचा जो भाग आहे तो आहे निष्काम कर्माने जशी चित्तशुद्धी होते तशी निष्काम उपासनेने चित्त शांती होते। आणि आपण काल जसे आपण बोललो, थोडंसं कालचं का पुन्हा रिपीट करते की काल नंतर बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात नंतर जाऊन, तर त्या पुन्हा रिफ्रेश व्हाव्यात एवढ्यासाठीच कालचं बोलते। आणि मग पुन्हा आपल्याला यामध्ये आतमध्ये यायचं असेल तर त्या गोष्टींचा आपल्याला संगती लागते, एवढ्यासाठीच कालचं बोलते की निष्काम कर्म निष्काम उपासना या दोन्ही गोष्टी म्हणजे चित्तशुद्धी आणि चित्तशांती या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपल्याला समर्थ नक्की काय करा असं सांगतात या गोष्टी आपण बघत आहोत। हे परिणाम आपल्याला का हवे हेही आपण काल पाहिलं की आनंद, अखंड आनंद, अखंड तृप्ती, अखंड समाधान माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग, अविभाज्य भाग असणं आवश्यक आहे। जसं आपण म्हणतो का आपण बघितलं की स्वरूपाने मी कोण आहे हे ओळखणं हे जर माझं कर्तव्य आहे, त्याचा अनुभव घेणं हे माझं कर्तव्य आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा ते स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर किंवा मरणानंतर बघू मला मुक्ती मिळाली तर कोणी पाहिली? मरणानंतरची मुक्ती हे बोलण्याचे शब्द झाले असतात, त्याचा कोण उरलं? बघायला काय उरलं? काही नाही। मग जेव्हा मी आत्ता जिवंत आहे तेव्हाच मला हे अखंड आनंद, शांती, तृप्ती, समाधान आणि ही मुक्ती अनुभवायला मिळणार असेल तर मी निश्चित कशाची निवड करावी? तर अर्थात आत्ता हा भाग सांगितला याचीच आपल्याला निवड केली पाहिजे। काय बघितलं आहे आपल्याला? देह गेल्यानंतर काय होणार आहे आपण काय पाहिलं? काही नाही मिळेल। तर मला आत्ता मी जीवन जगताना काय करणं आवश्यक आहे यासाठी मनाचे श्लोक हा विषय आपण घेतलेला आहे। आणि या अखंड शांती, तृप्ती, समाधानाकरता अखंड रामाच्या अनुसंधानात राहण्याकरता मला पूर्वतयारी काय केली पाहिजे हे आपण कालपासून बघतो। त्यातला आजचा जो हा भाग आहे तो उपासनेचा आहे। तर आता आपण या जे दिलेला आहे श्लोक त्याला सुरुवात करूया। त्याचं हे आहे की पहिलं, जगी होईजे धन्य या रामनामे, रामनाम जो कोणी घेईल तो या जगात धन्य होईल। अगदी शब्दार्थाने आधी जाऊ, मग हळूहळू आपण त्यातला सूक्ष्म अर्थ बघत जाऊ की जो कोणी या जगात रामनाम घेईल तो
अगदी स्वच्छ परिणाम सांगून टाकला. आणि नंतर काय सांगितलं? क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी. याचा अर्थ काय की ही धन्यता हवी असेल तर मात्र क्रिया भक्ती उपासना, कर्म उपासना आणि उपासनेचं रूपांतर हे भक्तीत व्हायला पाहिजे. नित्य नेहमी हा त्याचा नित्य नेम म्हणजे त्याचा जर अभ्यास झाला तर आपण उलट यायचं आहे की ही धन्यता मिळेल. हे रामनाम या तीन गोष्टींचं पूर्ण अभ्यास करत करत नित्य नेमाने घेतलं तर ती धन्यता आहे. तिसरं चरण सांगताय उदासीनता तत्वता सार आहे. त्यामध्ये काय सांगितलं की आता ज्यावेळी या तीन गोष्टींचा विचार करशील तेव्हा उदासीनता, काल आपण थोडासा हात लावून गेलो या गोष्टीला, तर त्यामध्ये अनासक्ती आणि निष्कामता या ज्या दोन गोष्टी आहेत तत्वता सार आहे. सार आणि असार. आपल्याला सगुणाचे निराधारे निर्गुण पाणजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. म्हणजे हा जो सार असार विचार जो करायचा आहे तो संतांनी सांगितलाय, ज्या पद्धतीने सांगितलाय तसा करायचा. काय सार आहे आणि असार काय आहे? तर ज्या ज्या गोष्टी शाश्वत आहे त्याला सार म्हणतात. सार आता जगाच्या जे जे टिकणारं आहे, जे कायम आहे आणि आहे ते सार आहे. आणि बाकीचं काय आहे तर असार आहे. म्हणजे काही त्याला कालमर्यादा आहे. म्हणजे आता आपण साधं उदाहरण घेतलं असाराच्या बाबतीत आपण जर म्हणलो तर आपल्याकडे आपल्या देहापासून जर सुरुवात केली तर देहाला काय आहे? विकार तर आहे पण त्याच्या अवस्था जन्म जरा मृत्यू 6 विकार आहेत देहाला. आपल्या जन्म होतो, वाढतो, मध्ये स्थिर होतो, काही काळ टिकतो, मग क्षीयते आणि म्रियते म्हणून जातो. 6 विकाराने देह आहे. म्हणजे तो टिकतो का? तर नाही, ते असार आहे. काय काय आहे जगातली कोणतीही गोष्ट नाही ज्याला उत्पत्ती स्थिती आणि लय आहे. काही काळ टिकणार म्हणजे येणार आहे, काही काळ टिकणार आहे आणि मग जाणार आहे. मग या सगळ्या गोष्टी असार होतात. मग सार काय आहे? जे टिकणारं आहे, ज्याला कालमर्यादा नाही, जे पूर्वी होतं, आज आहे, उद्याही असणार आहे, जे आहे आणि आहे. ही भाषा आहे, शास्त्राची भाषा. तर आपण बघतोय उदासीनता तत्वता सार आहे. हा फक्त भाग आत्ता सार आणि असार. मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे हे आपण म्हणलो. तो सार असार विचार एकदा केला की सार निवडायचा आहे आणि आपल्याला संतांचं बोट धरून पुढे जायचं आहे. हा भाग विचार करायचा आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. म्हणजे जेव्हा एकदा साराला आपण निवड केली, साराची म्हणजे शाश्वत तत्वाची निवड केली, शाश्वताची टिकणाऱ्या म्हणजे कायमस्वरूपी आहे असं जे चिरंतन तत्व आहे त्याला जर आपण त्याचा स्वीकार केला तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. अंतःकरण वृत्तीत कायम स्थिर असणारं तत्व जे आहे त्याकडे आपण स्थिर होतो आणि बाकीचं सगळं बाजूला होतं. मोकळी वृत्ती आहे. मोकळी वृत्ती कशासाठी आवश्यक असते? आता हा विचार करू. ही जर मोकळी वृत्ती आहे हे तत्वानुसंधानाने आपल्याला काय साधायचं? तत्व उदासीनता तत्वता सार आहे. आपण यायचं आहे अजून डिटेल बघायचं. पण ते करताना जेव्हा मी शांत आणि स्थिरपणे त्या तत्वाशी निगडीत राहील तेव्हा माझी मोकळी वृत्ती राहणार आहे आणि ती मोकळी वृत्ती अनुसंधानासाठी अत्यंत आवश्यक असते. कालपासून आपण बघतोय की आपल्याला विषय चिंतनाकडून रामचिंतनाकडे जायचं आहे.
म्हणजे विषयाच्या अनुसंधानामध्ये न राहता रामाच्या अनुसंधानात राहायचं आहे. आणि त्या रामाच्या अनुसंधानात राहण्याकरता सगळ्यात आवश्यक गोष्ट ही मोकळी वृत्ती आहे, हा भाग आहे. आता ही मोकळी वृत्ती आहे आपल्याला संतांनी सगळं म्हणजे असं लिहून सांगितलं की हे त्याचे परिणाम आहेत आणि तू कसं कर. मग आता ते कसं कर, आता हे सांगितलेलं आपल्याला बुद्धीने समजलं. मग आता परत या श्लोकाकडे बोलूया की धन्य या रामनाम, म्हणजे जेव्हा रामनाम घेतलं तर धन्यता आहे. धन्यता नक्की कशात आहे हा काल आपण थोडा विचार केला. पण मग ही धन्यता मला रोजचा माझे विषयाचं चिंतन करण्यामध्ये आपल्याला काही काळ असं वाटत असतं की हो मला माझ्या काही गोष्टी करायला मिळाल्या की खूप आनंद होतो. आपण शब्द रोजच्या याच्यात आनंद हा शब्द वापरून जातो बरं का. पण ते काही काळ मिळणारं सुख असतं, अगदी दुसऱ्या दिवशी लगेच दुःख होतं. म्हणजे त्याला आनंद म्हणावं का? हे का आपण मी बोलतेय कारण शास्त्राने आनंदाची अतिशय छान व्याख्या दिलेली. विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. कशावरही जो अवलंबून नाही तो आनंद. हा विचार आपल्याला करता येईल का? आपण धन्यतेचा विचार करतो तर ही धन्यता कशामध्ये? मला माझा अखंड आनंद, माझ्या अंतर्स्थिती, माझ्या अंतरंगातला आनंदाची घडी अजिबात हलू द्यायची नाही. हलू देणं म्हणजे काय? ती सुखदुःखाच्या द्वंद्वात मला सापडायचं नाही. हा विचार धन्यतेमागे भरपूर विचार आहे. पण आत्ताचा आपण हा विचार एक विचार जरी केला तरी तो आचरणात आणण्यासाठी खूप मोठा आहे. म्हणून हा एका विचाराचा आज आपण सुरुवात करूया विचाराला. तर हा कुठला विचार आहे की हे सुखदुःखाचं द्वंद्व मला जर थांबवायचं असेल आणि शास्त्राने जशी व्याख्या दिली आहे की विषय निरपेक्ष सुख असं आहे का? असलं पाहिजे. कारण शास्त्राला धरूनच पुढे संतांनी हे सगळं वेदशास्त्र उपनिषद आजच्या काळाच्या गतीनुसार आपण शक्यच नाही आहे त्या सगळ्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे ग्रंथ घेऊन बसणं. पण म्हणून आपण वेदशास्त्र उपनिषदाचा अभ्यास केला नाही असं होतं का? तर नाही. आमच्या सद्गुरूंनी असं सांगितलेलं आहे, सगळ्या संतांनी वेदशास्त्रातलं उपनिषदातलं सगळं सार काढून आपल्यापर्यंत अनुभवातनं पोचवलेलं आहे. हे जे आपण सगळं करतोय, मनाचे श्लोक म्हणा, बाकीचे विषय, बाकीचे त्यांचे ग्रंथ, बाकीचे अभंग, काहीही जरी आपण केलं तरी त्यातलं जे अधिष्ठान आहे, त्याचा जो मागचा भाग आहे तो संपूर्ण वेद उपनिषद यातनंच आलेला आहे. त्यामुळे आपल्याला अंत करण्याचं कारणच नाही. कारण हा विषय इथे आत्ता सांगण्याचं कारण आपण जेव्हा म्हणतो की मला सुखदुःखाचं द्वंद्व नको आहे आणि मला कायम सुखरूप म्हणजे कायम आनंद, कायम टिकणारा आनंद हवा आहे. आणि मग आपल्या मनात जर असं द्वंद्व निर्माण झालं की अरे बापरे मी काही अभ्यास केला नाही, काही केला नाही, नुसतंच असं मनाच्या हे करू का? तर हे म्हणजे मनाचे असे काहीतरी विचार करत राहणं, याला आपल्याला थारा द्यायचा नाही. आणि म्हणून या गोष्टीला ही गोष्ट सांगितली की आपण ज्यावेळी मनाचे श्लोक करत असतो तेव्हा त्याला वेद उपनिषदांची घडी त्याचा आधार आहे. कारण संतांनी तो त्या पद्धतीने आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे. आणि म्हणून आपण डायरेक्ट या विचारावर येऊ शकतो की मला जरी सुखदुःखाचं द्वंद्व बाजूला करायचं असेल तर मी निष्ठेने शास्त्रातली व्याख्या तशीच्या तशी स्वीकारली पाहिजे. विषय निरपेक्ष सुख. आणि मग सुखदुःखाचं द्वंद्व हे का बरं निर्माण होतो? आपण धन्यतेचा विचार करतो पहिल्या चरणाचा. हे का बरं निर्माण होतो सुखदुःख? कारण आपण सतत काल जसे आपण 10 विषय बघितले, शब्द स्पर्श रूप रसगंध, सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा, या 10 विषयांमध्ये सतत 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 आपलं आयुष्य बांधील आहे. आणि त्याच्यातनंच आपलं मन सारखं त्या विषयांशी
असलेलं विषयां म्हणजे तो विषय जणू काही आपल्याला सुख देतो आणि म्हणून ते मन सारखं हा विषय घे तो विषय घे. आज यात रमत नाही आहे का म्हणजे कशा कुठले कुठले बघा ना, आता सत्ता आहे पण थोडी संपत्ती कमी पडते का, चल मग ती कशी मिळवायची, त्या पद्धतीने तिकडे गेलो. रोजच्या रोज आपलं हे द्वंद्व चालूच असतं. काही काय टिकतं की छान आज सगळं माझ्याकडे आहे बरं का, पण पुढे काय होतं की हे जे आज माझ्याकडे आहे ते उद्या टिकेल की नाही याचं भय आहे. झालंय आपल्याला कोरोनाच्या काळात आपण हे कितीतरी शिकलोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसं जे आहे ते पद्धतीने स्वीकारून आपल्याला पुढे जायला पाहिजे. पण कित्येक जणांना त्याचा त्रास झाला कारण विषयांवर अवलंबून आहे. मन सतत असं म्हणतंय की अरे हा विषय जर तुला मिळाला नाही तर तू सुखात कसं काय असशील, सारखं दुःख. म्हणजे काय दुःख करणं म्हणजे काय, हे मला मिळालं नाही सारखं आपलं त्या विषयामध्ये. म्हणजे हा जर एखादी गोष्ट अगदी साडीचा भाग जरी घेतला, साध्यातली साधी गोष्ट, तिच्याकडे ती काय बनारसी साडी आहे आणि माझ्याकडे नाही, या सुद्धा गोष्टी ही सुद्धा अतिशय आपण म्हणतो एरवी हा काय विचार आहे, पण नाही तो विचार धरून ठेवला जातो. मनाने जर संकल्प केला तर चित्त धरून ठेवतं. काल आपण बघितलंय चित्ताचं कामच आहे धरून ठेवणं. मग तो काय म्हणतो, अरे तुझ्याकडे पण साडी पाहिजे आणि तिच्याकडच्यापेक्षा जरा जास्तच चांगली, ती मिळाली तर त्याच्यात काय होतं की चला मला साडी मिळाली इथपर्यंत आपलं मन नाही थांबत, मला तिच्यापेक्षा जास्त चांगली मिळाली. आणि ना खरं तर तिला जेवढी महाग मिळाली ना त्याच्यापेक्षा मला जर थोडी कमीच यायला मिळाली, त्याच्यात आनंद. बघा आनंद शब्द आपण कुठे वापरतो आणि शास्त्र सांगतं विषय निरपेक्ष सुख. आणि नंतर काय होतं याचाच एक परिणाम म्हणून सांगते की नंतर काय होतं, ती म्हणते अगं नाही तुला मी चुकून सांगितलं, मी साडी तेवढ्याला नाही एवढ्या पैशाला नाही आणली, अगदीच कमी मिळाली गं. किंवा ती जर म्हणाली मला ती प्रेझेंट आली तर ती आपण देखील साडी नेसली सुद्धा जात नाही. अगं बाई तिला प्रेझेंट आली आणि मी एवढी विकत आणली, आलं दुःख. म्हणजे काल जे मला वाटलं होतं की चला तिच्यापेक्षा मला जरा कमी यानेच आणता आली, आता मला छान मिळाली, सुख. आणि आज ती सांगते प्रेझेंट आली का, दुःख. काय हे हा सगळा हे अतिशय साधं उदाहरण. असे आपण कित्येक गोष्टींच्या तुलना करत जीवन जगत असतो. सारखं तुलना, मत्सर, द्वेष, हेवे दावे, या सगळ्या गोष्टींनी हे सगळं आपल्याला समजत असतं. पण हे जीवन जणू काही असंच आहे आणि हे अशाच पद्धतीने घालवायचं असतं. या गोष्टीमध्ये आपल्याला सहजता येते. आणि मग जेव्हा रामदास स्वामी म्हणतात धन्यता ही कुठे गेली, यामध्ये धन्यता आहे का, मग तो शब्द रामदास स्वामींपुरता किंवा सत्वा करता की छान सात्विक काही काळ बरं वाटलं इतक्याकरता हा शब्द उरतो. पण मग आपण अभ्यासाचं काय झालं मग की त्या शास्त्राने दिलेल्या व्याख्येचं काय झालं. आणि मग ही धन्यता मला ज्यावेळी शास्त्र आणि संत तळमळीने सांगताय की अरे धन्यता ही या विषयांमध्ये नसून रामचिंतनामध्ये आहे. तो जो राम आहे काल आपण बघितला सगुण रामाचं हे बघितलेलं आहे आणि आता हळूहळू ईश्वररूप रामाकडे जातो. ईश्वररूप राम म्हणजे काय, व्यापक असलेला, ज्याने ही निर्मिती सगळं एका संकल्पाने त्याच्या निर्मिती झाली, हा ईश्वररूप राम आहे. षड्गुणैश्वर्य, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य पूर्ण याने सगळ्यांनी युक्त. हे मुद्दाम सांगायचं कारण का माहिती आहे का, यशस्वी, औदार्य. खरं तर या प्रत्येक गोष्टीचे एक एक उकल करून सांगण्या इतका सुंदर ईश्वर कळून येण्याजोगा. पण आपण वेळेच्या काय आपल्याला ही चरणं सगळी करायची आहे त्यामुळे थोडक्यात सांगते की आपले हे जे आत्ता हेवे दावे मत्सर हा जो भाग होता ना तो काढायचा आहे कसा हे मी सांगते की संतांनीच सांगितलं आहे. पण तो कसा की ज्या क्षणी यश, श्री, औदार्य या तीन गोष्टींचा आत्ता ती ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, षड्गुण ऐश्वर्य
तर आपण जर असा विचार केला तर तो यश जे आहे म्हणजे एका संकल्पाने हे अख्खं सृष्टी निर्मिती होते. आणि आपण ज्यावेळी म्हणतो की हो हो या सगळ्या गोष्टीत मी यशस्वी आहे बरं का, किंवा मी यशस्वी उद्योजिका, ठीक आहे, एक संवादासाठी किंवा त्या व्यवहारातल्या गोष्टींसाठी निश्चित ठीक आहे. पण मी यशस्वी उद्योजिका म्हणून मी धन्यता मानली पाहिजे का? आपण धन्यतेचा विचार करतो. तुझ्या व्यवहारातल्या गोष्टींसाठी तू योग्य कर्तव्य कर्म करून अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगलं तर चांगलंच आहे ना, काय वाईट आहे. पण यशस्वी उद्योजिका माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही आणि माझ्यासारखं दुसऱ्यांना जमणारही नाही. हा अहंकार जर बाळगला तर ईश्वरातला तो यश गुणाचा विचार काय केला आपण? ज्याने एका संकल्पाने निर्मिती केली आणि यशस्वी उद्योजिका व्हायला मला किती कष्ट पडले लहानपणीपासून. बरं, यशस्वी हे लेबल लोकांनी लावलं असतं पण मी गिरवलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची तिथे गोष्ट असते की यश मग या ईश्वराने, शास्त्र आणि संत सांगतायत की एका संकल्पाने म्हणजे ज्याच्या सृष्टीतलं एक पदार्थाचा उपयोग करून आपण यशस्वी झालेलो असतो, त्याचं यश लक्षात न घेता मी यशस्वी. मग यात धन्यता मानणं बरोबर आहे का? हा जो ईश्वर रूप राम, आता हा जो ईश्वर आहे सगुण निराकार असा ईश्वर असतो. त्या सगुण निराकाराला शरणागती, त्याच्याकडे समर्पण हे आपल्याला जमू शकतं का? हा महत्त्वाचा भाग आहे. आणि जिथे हे समर्पण जमेल तिथे धन्यता आहे. या रामनामे धन्यता कधी येणार आहे तर या ईश्वराचं, या षड्गुणेश्वर हा जो 6 गुणांनी युक्त ईश्वर आहे त्याला जर मी, त्याच्याशी जर मी समर्पित झाले, शरणागत झाले आणि त्याचं नियमन मान्य करून मी तो नियामक आहे आणि मी नियम्य आहे, मी त्याच्या नियमांचं पालन करणारा आहे, यामध्ये धन्यता आहे. या रामनामे हे जे आहे सांगितलंय ना, तो विचार आपण असा जर केला तर आपल्या जीवनात अत्यंत शांत, म्हणजे शांती तृप्ती म्हणतोय ना, काय सगळं जर आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं, निष्कामतेचा काल आपण बघितला भाग, नीट कर्म ज्यावेळी ईश्वरार्पण केलं की लगेच ते निष्काम होतं. तशी ही उपासना करताना त्या ईश्वराचे गुण आठवूया, त्याचं यश आहे, त्याचं यशश्री मोक्षश्री सगळ्या या सगळं त्याचं आहे आणि त्यातला अंशतः भाग तो आपल्याला देतो आहे, तो देतो आहे, मी कमवत नाही आहे. आणि त्याची ती कृपा म्हणजे ही ईश कृपा होणं यामध्ये धन्यता आहे. सांगितलंय हे जे आहे की जो कोण जगात या धन्य होईल, दास सर्वोत्तमाचा ह्या जो मध्यवर्ती संकल्पना आहे या मनाच्या श्लोकातली, जगी धद्य तो दास सर्वोत्तमाचा, त्याचा उपसंहारात्मक हा श्लोक आहे. म्हणून मुद्दाम सांगतेय की ही सगळी गोष्ट या ईश्वरी रामाशी निगडीत करायची, की त्याचं जे नियमन आहे त्याला शरणागत व्हायचं. या शरणागतीमध्ये धन्यता आहे. मग आता ही शरणागती, मी नुसती शरणागती हा शब्द वापरला तर जमणार आहे का? शरणागत म्हणजे मी करायचं काय? मग काल जसं आपण म्हटलं तसं की मी करू काय? मग शरणागती आहे हे मी रोज नुसतं म्हणून चालेल का? रोज नुसतं त्याला हात जोडला एवढं चालेल का? तर आता पुढचा चरण आपल्याला सांगतोय की क्रिया, भक्ती, उपासना, नित्य, नेमी. हा जो ईश्वर रूप राम आहे, क्रिया, भक्ती, उपासना, नित्य, नेमी, या क्रियामध्ये कर्म आपण कालचं बघितलेलं, त्यामुळे आता पुन्हा त्यावर बोलत नाही, क्रियेवर बोलते. साधं म्हणजे असा विचार करून बघूया. आत्ता मी म्हटलं तसं नमस्कार, आता नमस्कार ही क्रिया म्हणून आपण बघू. केला नमस्कार, निघालो, पण त्याच्या मागे तत्व, नमस्कार मी का करते
कोणाला कळते, त्याच्या मागचं तत्त्व जाणून घेतलं का? नाही, ती नुसती क्रिया घडली. साधी अजून एक गोष्ट, आपण परमेश्वरा म्हणजे देवाकडे येतो, रोजची पूजाही आठवतो आपण करू, त्या ह्याच्यात कर्पूर आरती करतो, आरती याचा भाग येतो. तो कर्पूर, त्याचा गंध आपल्याला नक्की कळतो, म्हणजे तो गंध येतो, पण आपण पाहू शकतो का तो? मी तत्वाचा विचार सांगते, तो पाहता येतो का आपल्याला? म्हणजे ते कसं, त्याचा गंध पाहता येत नाही, गंध जाणवतो. हे जाणवणं जे आहे त्याला तत्वाचा विचार म्हणतात. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी तू मोक्षाचा अधिकारी होणार नाही. हे मुद्दाम का सांगितलं? न जाणता, या जाणतामध्ये आहे ना तो निर्गुण निराकार जो आहे, हे तत्वाचा विचार आहे. साधने केली परोपरी, हे जे साधने आहे ना तिथे ही सगळी सगुणातली म्हणजे जप जाप्य तीर्थयात्रा या सगळ्या गोष्टी येतात, पूजा या सगळ्या गोष्टी इथे साधन सगुणातल्या सगळी भाग इकडे येतात. काय सांगितलंय? न जाणता कोटीवर साधने, म्हणजे तत्वतः तो विचार जाणला नाहीस आणि ती साधनं नुसतं करीत राहिलास तरी तू मोक्षाचा अधिकारी होणार नाही. हे सगळा अभ्यास करायचा त्याच्यासाठी. आणि मोक्ष म्हणजे काय? तर शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, अखंड असणं. कशात? मुक्ती म्हणजे काय? अगदी काहीतरी वेगळं काहीतरी आहे का? ते माझ्या बाहेर आहे का? बाहेरून कुठून तरी आणायचं आहे का? नाही, मी मुळातच मुक्त आहे. पण मला ते अनुभव आहे का त्या मुक्तीचा? नाही. मग बंधन नक्की कशाचं आहे? येत आहे ना नक्की कशात? म्हणजे मुक्त नाही मी म्हणते तेव्हा मला बंधन आहे, हा भाग आलाच. मला मी म्हणजे कुठल्या तरी बंधनात आहे आणि मग मी हे सगळं का करते? त्या बंधनातनं बाहेर पडण्यासाठी. मग हे बंधन कशाचं आहे? लादून घेतलेलं आहे. हा माझा विचारानेच हे हळूहळू सोडवण्याचं बंधन आहे. काल आपण त्याहीविषयी विचार केला होता. मी देव आहे, हे जग सत्य आहे आणि मी करता आणि मी भोगता आहे. सतत हाच भाग आपण हा अभ्यास ज्यावेळी करतो ना तर कायम हेच 3 गोष्टींचा विचार सारखा करत राहायचा. कारण या 3 गोष्टींनीच आपल्याला बांधून ठेवलेला भ्रम म्हणतात त्याला. आणि या भ्रमाकडून म्हणजे अज्ञान आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, पण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाताना हे जे बंध आहे ते आपल्याला करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचे क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी. पण ती कशी करायची आहे? न जाणता कोटीवरी साधने केली, न जाणता समजून उमजून करायच्या या गोष्टी आहेत. आणि तिथे समर्थ सांगतायत की जर तुला ही ईश्वररूप राम कळायचा असेल, त्याची ईश्वरकृपा घ्यायची असेल तर मात्र या 3 गोष्टींचा अभ्यास नित्य नेमाने घडलाच पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला भक्ती आणि उपासना हे म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आता हे दोन्ही क्रियेविषयी आपण बोललो की कुठलीही क्रिया ही आपण समजून उमजून केली पाहिजे. नमस्कार करताना सुद्धा हा नमस्कार त्या तत्वाला आहे यासाठीचा असतो, त्या तत्वाला म्हणजे स्वरूप म्हणतो ना, स्वरूपाने इथे आपण सगळे एक आहोत, रूपाने भिन्न आहोत, पण त्या स्वरूपाला नमस्कार असतो. खूप सोपं होऊन जातं जीवनात जेव्हा आपण हा विचार करायला लागतो ना. तर आपण जे मगाशी बोललो ना की हेवे दावे मत्सर तुलना, आपली दृष्टीच बदलून जाते. हा महत्त्वाचा भाग आहे हा. संतांची दृष्टी अभेद दृष्टी आणि माझी दृष्टी भेदमय दृष्टी असते की नाही. आपण कारण सगळं हे बघतो की ती वाईट, तो वाईट, तो ठीक आहे, मी चांगली, हे जे सगळं दिसतं ना, खालीवर फुटका उंच काही कुठलीही गोष्ट मनात आहे, हे जे दिसतं हे भेदमय आहे. आणि संतांची मात्र अभेद. मग संतांची दृष्टी अभेद आहे आणि
माझी वेदमय आहे आणि मी अभ्यास संतांनी सांगितलेल्या मनाच्या श्लोकाचा करतो आहे, याची संगती लावायची कशी? मग मला या माझ्या भेदमय दृष्टीकडून अभेद दृष्टीकडे जाण्यासाठी मदत कोण करणार आहे? तर ही मदत उपासना करणार आहे. या ईश्वर आपल्याला सगुण साकार राम जसा अवतार रूप राम बघायला महत्त्वाचा, जो कळून घेणं महत्त्वाचं आहे, तसाच हा ईश्वर रूप राम देवाचे स्तर आहे. ब्रह्म रूप राम आहे, मध्ये ईश्वर रूप राम आहे, नंतर सगुण साकार अवतार रूप आहे आणि मग मूर्ती. या 4 पद्धतीने बघितलं तरी त्या चारीमध्ये खरा देव कोण हा प्रश्न आहे. या 3 इकडचे जे 3 म्हणजे कुठलं? मूर्ती, सगुण साकार जो अवतार रूप आहे आणि ईश्वर रूप, हे तिन्ही सगुणात येते. आणि निर्गुण निराकार जो आहे तो खरा देव आहे, देवाचे स्तर आहे. आणि त्या देवाकडे पोचण्यासाठी मात्र या सगुणाचे मी आधारे मला तिथे पोचायचं. आणि तो हा देवाचा हे ओळखल्यावर आपण शांत राहायचं का? नाही, तर तो देव मी आहे इथपर्यंत आपला विचार आहे. हा जो निर्गुण निराकार आहे तो मी आहे, ते आत्मतत्व मी आहे. का म्हणून सांगितलं की तत्वाचा विचार केल्याशिवाय 100 कोटी कर्म केली तरी मुक्ती नाही, असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. कितीही कर्म कर पण मुक्ती नाही. मग मुक्ती कशाने? तर ती विचारामुळे. आपण ज्ञानाच्या भागाकडे येताना हाच भाग सगळा परत बघणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला फसवून घेणं आवश्यक आहे. कर्म आणि उपासना करताना सुद्धा त्यामध्ये प्रत्येक गोष्टी विचार आवश्यक आहे. चित्तशुद्धी आणि चित्तशांती विचाराविना होणार नाही. प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म विचार आहे आणि त्या विचारांची आपल्याला विचारांचं बोट भरून पुढे जायचं आहे. आपण मगाशी म्हटलं भक्ती आणि उपासना एकच का? म्हणजे भक्ती म्हणजेच उपासना आणि उपासना म्हणजेच भक्ती का? तर नाही. बरीचदा आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे एकच. नाही. उपासना उप-आसन म्हणजे उप-आसन म्हणजे देवापुढे आसन घालून बसणे, अनुसंधानात त्याच्या बसणे. आता देवापुढे बसणे म्हणजे आपण शरीराने बसणे, मग आपण काहीच करणार नाही, तिथे बसणे आणि त्याने सगळं घडणार आहे का? तर आपण मनाचं आसन घालून बसणे हा उप-आसन. मनाचं किती महत्त्वाचं आहे का? मनाचे श्लोक आपण बघतो. मनाचं आसन घालून बसणं याचा अर्थ आहे की मनामध्ये जे विषयांनी सगळं जपडून अनेक जन्मांचे संस्कार चित्ताने धरून ठेवलेले, सगळं मन असं चलबिचल झालेलं आहे, सुखदुःखाची द्वंद्व सुरू आहे, असं सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्याला संतांनी कुठलं हे दाखवलं की उपासना महत्त्वाची आहे. ज्याने चित्तशुद्धी जशी कर्माने होते तसं ते शांत होणंही गरजेचं आहे. मी सुखदुःखात आहे आणि मी आनंदात आहे हे म्हणणं किती कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे मी आत्ता दुःखी आहे पण मला ठीक आहे, कधीतरी उद्या तर सुख मिळेल, मी या आशेत राहते. कशाला? संतांनी सांगितलं आहे तू आनंदरूप आहेस, तू सुखरूप आहेस, मग त्यासाठी मला काय आवश्यक आहे? ही चित्तशुद्धी आवश्यक आहे. उपासना उप-आसन देवापुढे मनाचं आसन घालून बसणे. दुःख सुख देवासी सांगावे, दुःख देवाला सांगावे. म्हणजे सगळं जे असेल ना, सुख आणि दुःख हे दोन्ही देवाशीच, देवाकडे त्याच्याकडे बोला, त्याच्या पुढे शरणागत व्हा. या गोष्टी जेव्हा आपल्याला उपासना, जप, जाप्य, नाम, आपण काल नामाचा विचार करत होतो, रामनाम्याचे, तर हे नाम, पूजा तरी आपण कशासाठी करतो बरं? चित्ताची प्रसन्नता यासाठी पूजा असते. माझं चित्त प्रसन्न राहावं, कारण हे चित्त जर जुने संस्कार सतत वर काढत असेल, जुने संस्कार काढणं म्हणजे काय
किंवा मनाची, आपण जे म्हटलं ना मनाचं आसन घालून बसतो, तर म्हणजे काय, का आपण मनाला इतकं महत्त्व देतो? तर जुन्या व्यक्ती, घटना, परिस्थिती या सगळ्यांमध्ये ते मन अडकत असतं सतत. विचार करून बघा, त्यामध्ये अडकत राहिलेलं हे मन रामनाम घेऊ शकेल का? अगदी ते आपण शरीराने जरी बसलो तरी काही काळ तिथे त्याच्या सौंदर्यात बघितलं देवाचं, आणि नंतर ईश्वरू रामही आठवला, पण तो अखंड टिकतोय का? नाही टिकत. व्यक्ती, घटना, परिस्थिती यामध्ये सतत मन गुंतलेलं असतं, सतत. आणि मग यामधून हे गुंतलेलं मन आपल्याला काढून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे आपण उपासनेचं ज्यावेळी, उपासना ही कशी असते, बहिरंग आणि अंतरंग. आत्ता जे आधी बोलले ती बहिरंग उपासना होती, की जप, जाप्य, पूजा या सगळ्यातून मनाची प्रसन्नता गाठतो आहे. रोजच्या रोज आपण म्हणतो असं आपण देवाला वेळ देतो. देव आपल्याला देतो का आपण देवाला वेळ देतो, हाही विचार करणं आवश्यक आहे खरं तर. भाग हा आहे की ही बहिरंग उपासना झाली. मग अंतरंग उपासना असा काही भाग आहे का? अंतरंग उपासनेत श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन हा भाग होतो. श्रवण, काय करावं श्रवण, कशाचं करावं श्रवण, हाही भाग आपल्याला माहिती आहे. कायम शास्त्राचा अभ्यास करून, संतांनी जे ग्रंथ सद्गुरूंकडून समजावून घ्यावे, सतत अधिकाऱ्यांकडून त्या विचारांचं श्रवण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रवण, मनन, चिंतन म्हणजे तेच विचार, त्या विचारातला जो सार आहे, त्या विचारांमधून येणारं सार आहे त्याचं सतत घोळत ठेवणं, ते विचार संपूर्ण समजून घेऊन तेच विचार आपल्याला आपल्या साधना, म्हणजे साधना करून, रोजची साधना करणं म्हणजे काय, त्या विचारांमध्ये राहणं आणि निश्चय पक्का करणं की ही जीवनशैली माझ्या उतरणार आहे. मनन, चिंतन म्हणजे हे ज्याचं आपण अभ्यास करणं, आणि निधिध्यासन सतत अभ्यास करणं, हे निधिध्यासन. ही अंतरंग साधना. बहिरंग उपासना, अंतरंग उपासना, दोन्हीची जोड द्यायची. विचार आहे आणि इकडे कृती आहे, पण ती कृती करताना मात्र आपण जसं म्हणतो पूजा उरकली, आटोपली असं नाही चालत. पूजा करताना जर आपल्याला तो मी आहे हा जो समोर ईश्वरूप रामाचा आपण आता हे बघतो, पण सगुण साकार मूर्तीतलं रामाचं दर्शन घेत असलो तर तो राम मी आहे हे दर्शन होणं आवश्यक असतं. तर ती गोष्ट घडण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ही पूजा आटोपली, उरकली असं होणं नाही. त्याच्यामध्ये सजीवत्व बघून, तोही सजीव चैतन्य आहे, त्या चैतन्याची पूजा करायची आहे आणि पॅरलल म्हणजे समांतर अंतरंग उपासना करायची. म्हणजे काय, तर अखंड तेलाची धार, आता साधी पाण्याची धार आणि तेलाची धार असा विचार केला तर ती तेलाची धार अखंड असते, पाण्याची धार तुटक म्हणजे असं जे अनुसंधानासाठी ही उपासना अखंड तेलाच्या धारेसारखी असावी लागते. आणि त्या पद्धतीने जर गेलं, इथे जसं आपल्याला समर्थाने सांगितलंय की नित्य नेहमी तो जमणार, या पद्धतीने आपण केलं की नक्की निश्चित आपण त्याचं दर्शन घेणं म्हणजे काय आहे हे समजून घेणं आपलं काम. शास्त्राने हे जसं संतांनी आपल्याला इथे सांगितलंय ते करणं आपलं काम. आता भक्ती, समर्थ तर याची व्याख्या सांगून ठेवली आहे समर्थांनी. विभक्त नाही तो भक्त कोण, विभक्त नाही जो माझ्या शिवाय वेगळा नाहीच. मोठी बाई आहे, मोठी उडी
भक्ती सांगितलं. जसं आत्ता आपण उपासनेचं बघितलं ना, तसंच शास्त्राने प्रेमलक्षणा आणि ज्ञानलक्षणा भक्ती सगळा विचार तोच आहे बरं का. पण तो अखंड करत राहिला आणि त्यातले सूक्ष्म धागे जर कळले ना, तर आपण ते आपली कृती करताना उतरवू शकतो. म्हणून हा अभ्यास महत्त्वाचा आहे. तर ज्ञानलक्षणा भक्ती आणि प्रेमलक्षणा भक्ती भावना प्रधान. आता संत इतके कनवाळू आहेत आणि त्यांना आपलं स्वरूप आपल्याला कळावं याची इतकी तळमळ आहे की त्यांनी आपल्या पिंडानुसार हे भाग केलेले. काही लोक भावना प्रधान असतात. मग जी भावना प्रधान लोक असतात त्यांना प्रेमलक्षणा भक्ती म्हणजे सतत प्रेमाने प्रत्येक गोष्ट म्हणजे चित्ताचं द्रवीभवन होणे, चित्ताचं चैतन्यात लय होण्यासाठी प्रेमाचा स्वीकार करणं, प्रेम अधिकतर प्रेमाने विचार करणं आणि त्या पद्धतीने कृती करणं, प्रेमलक्षण. आणि बुद्धिप्रधान जी लोक आहेत तसे काही पिंड असतात समाजात, तर त्यांना ज्ञानलक्षण म्हणजे विचाराच्या रंगाने भक्ती दिलेली आहे. सगळ्या ह्या गोष्टी आता ज्ञानलक्षणा प्रेमलक्षणा भक्ती हा वेगळा विषय होऊ शकतो. इतका सुंदर विचार आहे. पण इथे आत्ता बघताना आपण काय विचार करायचं, आपल्याला पिंड माहिती असो किमान बरं ज्ञानलक्षण आम्ही बुद्धिप्रधान आहे तर मी काय तिकडे लक्ष देणार नाही असं नसतं. ते हातात हात घालूनच जातं. फक्त एवढंच भाग असतो की त्यातल्या त्यात आपला पिंड अधिक ज्ञानाकडे झुकणारा किंवा अधिक प्रेमाकडे असला तर ते आधी येतं आणि त्याच्याबरोबर म्हणजे भक्ती असेल व प्रेमलक्षणा असेल तर त्याच्याबरोबर ज्ञान हातात हात घालून चाललेलंच असतं. ज्ञान असेल तर प्रेम हातात हात घालून चाललेलंच असतं. हा विचार नक्की आहे. नाही तर तिथेही अहंकार येतो की आम्ही बाबा ज्ञानाचे अधिकार असं नाही. कारण सगळं हे चाललं आहे ते त्या ईश्वरासाठी चाललं. ईश्वर रूप राम आम्हाला खूप सुंदर आमच्या सद्गुरूंनी सांगितलं. बैठकीचं नाम आणि चालतं बोलतं नाम या उपासनेच्या याच्यात हाही भाग अतिशय महत्त्वाचा भाग येतो. कारण भक्तीकडे जायचं असेल, भक्ती म्हणजे भक्ती परिपूर्ण व्हायची असेल तर हे नामसाधनाशिवाय शक्यच नाही. मग हे नाम घ्यावं कसं, तर हे नाम घेताना बैठकीचं असावं आणि चालता बोलता असावं. आता बैठकीचं नामाचा आधी आपण विचार करू. बैठकीचं नाम घेताना आपण काल प्रभाते म्हणी रामचिंतित जावा बघितलं होतं. तर हे बैठकीचं नाम घेताना आपलं जे आराध्य दैवत आहे किंवा आपल्या सद्गुरूंनी किंवा संतांनी जे काही आपल्याला दिलेलं दैवताचा भाग असेल त्याचं रूप डोळ्यासमोर आणायचं. नाम घेताना ते कानाने स्वच्छ ऐकायचं आणि वाणीने मोठ्याने नाम घ्यायचं. कायम बैठकीच्या नामाला अतिशय महत्त्व आहे. कारण काल मी म्हटलेला होता, पुन्हा हा विचार आला की या तिन्ही गोष्टी या जगात रोजच्या जगात वावरताना या 3 गोष्टी जास्त आपण वापर करत असतो. त्या अडकलेल्या असतात. डोळ्याचा तर हे बघा आपण नाही जरी म्हटलं तरी डोळ्याने रूप समोर दिसणारच आहे कितीही नाही म्हटलं तरी. त्यामुळे तो भागच आहे त्याचा. तसं बहिर्मुखताच आहे ते जे इंद्रिय आहे ते त्या पद्धतीचंच आहे, स्वीकारलं. मग ते त्याचं त्या इंद्रियाचा तो भागाचं वैशिष्ट्य ते असेल तर त्या डोळ्यांनी काय पाहावं. तुकारामांनी सांगितलंय तुम्ही काय पहा, पांडुरंगाचं मुख पहा, कानाने काय ऐका त्याचे गुण ऐका. सारखे कसं असतं इथे शास्त्र एक सांगतं की लगेच इथे संतांचा दाखला असतो आपल्याला इमिजिएट इथे लगेच सांग तुम्ही ऐकावं कान विठोबाचे गुण, तुम्ही पाहावं रूप किंवा तुझे रूप चित्ती राहावं, मुखी तुझे नाव, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहावं. किती सुंदर म्हटले, चित्ती राहावं. या सगळ्यांनी आपल्याला बैठकीच्या नामाचं मी म्हणत होते की तसं रूप समोर आणणं. ते रूप समोर आणल्यानंतर कानाने ते ऐकायचा प्रयत्न करू. तुझे गुण कानाला गुणाचे त्या विठ्ठलाचे त्या रामाचे त्याचं सगळं माझ्या कानामध्ये. कारण हे कान
काय ऐकत असतात रोजच्या जीवनात आपण काय ऐकतो? आपल्याला आपल्या काय म्हणतो आपण इतर कितीतरी ग्रंथांमधून सुद्धा गोष्टींमधून सुद्धा हे कानाने न ऐकाव्यात अशा गोष्टी ऐकल्याने कितीतरी रामायणं घडलेली असतात. मग काय करावं? त्या कानाला काय काम मिळालं? तर त्या विठोबाचं गुण ऐका. असं नाम आणि वैखरी वाणी एकाग्रतेला यासाठी मदत होते. आणि मग हळूहळू अचानक आपल्याला कोणी सांगितलं, आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं हे नाम आत उतरणं महत्त्वाचं असतं. आत काय बाहेर काय ही आत्ता भाषा आहे करतानाची, पण आत उतरावं लागतं. कसं काय उतरणार, कसं उतरणार यासाठीची पहिली ही क्रिया आहे. एकाग्रता होण्यासाठी ते नाम संपूर्ण त्याला आकळून मला जर घ्यायचं असेल तर त्याकरता ही क्रिया अतिशय महत्त्वाची आहे. मला संतांनी श्रीगुरूंनी शास्त्राने जर सांगितलंय श्रद्धेने मला ते स्वीकारणं, उपासनेतला मोठा भाग श्रद्धा आहे. त्या श्रद्धेने माझा रामाला मी स्वीकारलेलं आहे आणि मी शांतपणे बसून स्थिर होऊन एकाग्रतेने नाम घेत आहे. आणि ते नाम मी का घेत आहे? बैठकीचं नामाचं महत्त्व कळलं, कसं घ्यावं हेही कळलं, पण मी का घेत आहे? पुन्हा आलो आपण त्याच याच्यावर की तो राम मी आहे, आत्माराम. आपण 3 काल नामाचे ऐकले तो सगुणचा जो दशरथाचा पुत्र जो आहे तो राम, ईश्वर रूप राम आणि आत्माराम ब्रह्मरूप राम. तो जर मला कळून घ्यायचा, तो राम मी आहे कळायचं असेल तर मला या दोघांच्या उपासना, भक्ती, निष्काम कर्म ह्या सगळ्यातून ये नित्यनेम माझे असले पाहिजे. आणि नेमाने आपण काय करत असतो हा विचार आता आपण करूया थोडासा. नेमाने आपण काय करतो? व्यवहारातली कामं सगळी करायचीच आहे. आमचे डॉक्टर काका अतिशय एक गोष्ट चांगली सांगतात की 100% प्रेमाने आपली कर्तव्य नक्की करायचे, पण अनप्रॉडक्टिव्ह थॉट्स म्हणजे जे विचार असतात ज्यातून काहीही प्रॉडक्टिव्ह होत नाही ते विचार बाजूला करणं ही साधना आहे. त्याशिवाय नाम घेता येणार नाही. एकीकडे आपण रामाचं चिंतन करायचं आहे, रामाचं नाम घ्यायचं, आणि एकीकडे हा भाग विचाराचा. कुठले थॉट्स? अनप्रॉडक्टिव्ह थॉट्स कुठले असतात? देवाकडे बसायचं आणि अगदी काही आपण फार वाईट विचार करत असतो असं नसतं. कधी कधी की लोकांचे अगदी फार विचित्र विचार केले असं होत नाही, पण देवाला सारखं मागणं की अरे माझा मुलगा आता काय असेल, ग्रॅज्युएशनला नंतर त्याने फॉरेनला जावं, सून येणारी अशी यावी आणि मला सगळ्यांनी जरा सगळं छान करावं, माझं काय घर अजून 2 BHKचं आहे तर ते 3 BHK व्हावं. सुरू झाली सकाळ होता, सगळं मागणं सुरू झालं. हे सगळे अनप्रॉडक्टिव्ह. कारण आपला जो विचार चालला आहे त्यालाच धरून मी बोलते आहे की ईश्वर शरणागती किंवा ईश्वराचं नियमन मान्य नाही. ईश्वराने सगळं व्यवस्था करून आपलं सगळं नियमन, आपलं जे जसं आयुष्याचं जे आपल्याला प्रारब्धानुसार येणार आहे ती ईश्वरी व्यवस्था आहे. आणि त्या ईश्वरी व्यवस्थेलाच आपण टक्कर देतो जेव्हा आपण असं म्हणतो की मला हे हवं, मला हे नको, अरे मला हे एवढंच का दिलंस, मला जास्त हवं होतं. कारण आपण त्यावेळी ईश्वराशी सरळ त्याचं देण्याचा जो औदार्य आहे त्याच्यावरच आपण गाला घालतो. आणि आपण म्हणतो तू मला का नाही दिलं, यामध्ये अहंकार आहे. मी माझे म्हणजे अहंकार. सारखं मी आणि माझं. कोण? मी म्हणजे माझा देव, माझे म्हणजे माझे नातलं, माझे आई वडील, माझा मुलगा, माझी मित्रमंडळी, आपलं जेवढंसं ओरडा छोटंसं जग आहे ते करत राहणं आणि इथे ईश्वराशी टक्कर देत राहणं की तू जे मला देतोस, तू जी माझी व्यवस्था केली आहेस ती मला मान्य नाही. आणि एकीकडे म्हणायचं की मी 2-2 तास पूजा करते, मी
तीर्थयात्रेला जाऊन आले, मी देवाचं करते. बघा बरं, मी देवाचं करते का देव आपलं हित साधत आहे? निश्चित विचार करूया आपण. देव आपलं नक्की कल्याण करतो, देव आपलं हित करतो, हा विचार विवेक म्हणजे हा विचार आपलं बाळगणं याला शरणागती म्हणतात. की नाही त्याची व्यवस्था आहे, मग त्याच्या व्यवस्थेने जे काही येईल ते मी आनंदाने स्वीकार करणं यामध्ये धन्यता आहे. आणि ती धन्यता येण्यासाठी नित्यनेम काय सांगितला मला? की तू उपासना, भक्ती आणि ह्या ज्या क्रिया सगळ्या करशील, रोजची कर्म ती निष्कामतेने, म्हणजे फलाची आसक्ती नको बाळगू. किती सरळ संगती आहे बघा. आता आपण एवढं सगळं बोललो, फलाची आसक्ती बाळगू नको, कारण व्यवस्थाच त्याची असेल, व्यवस्था त्याची आहे, तर तोच फळ देणारे नाही. जे फळ देईल त्याचं स्वीकारणं यात आनंद आहे. इतकी साधी सरळ संगती आहे. आणि ती संगती स्वीकारायला आपल्याला त्रास का होतो? तर तो त्रास फक्त आणि फक्त आपला अहंकार. म्हणून काल मी एक शब्द वापरला होता, अहंकार लयाविना आपण परमार्थामध्ये टिकूच शकत नाही. किंवा आपल्याला या ज्या गती आहेत ना, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, सुखाकडून सुखर रूपतेकडे, साध्या साध्या आपल्याला काय म्हणतो, साध्या सुखाकडून आनंदाकडे, या सगळ्या ज्या गती आहेत ना, त्या गती आपल्याला शरणागतीशिवाय किंवा स्वीकारल्याशिवाय मिळणार नाही. आणि याकरता आपल्याला आता आपण प्रेमलक्षणं आणि ज्ञानलक्षणेचं बघितलं ना, ते थोडक्यात सांगते, नंतरचे 2 चरण घेते. की त्या 2मध्ये शास्त्राने फार सुंदर प्रवास दिले. ज्ञानलक्षण भक्तीमध्ये विवेक, वैराग्य, समाधिशक्ती, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा असं समाधिशक्ती आणि मुमुक्षुता. विचाराने जो माणूस चालत असेल, विचार ज्ञानलक्षणाने, आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना तिथपर्यंत जायचं असेल, म्हणजे विभक्त नाही तो भक्त, इथपर्यंत गाठायचं असेल, तर याची पूर्वतयारी ही आहे. विवेक करणं आवश्यक आहे, वैराग्य आवश्यक आहे, शमदम अगदी थोडक्यात मनावर नियंत्रण, इंद्रियांवर नियंत्रण, श्रद्धा, समाधान, तितिक्षा म्हणजे स्वीकार, पेशन्स, हे सगळे भाग आहेत. मुमुक्षत्व, ज्ञानाची ओढ, इच्छा असणं फार महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, आज आपण मंदिरापर्यंत येणं ही त्यातली पहिली पायरी आहे. मला ऐकावं वाटणं, मला या माझ्या जुळणं, माझं त्या देवाशी नातं जुळणं महत्त्वाचं, आणि ती ही पहिली पायरी आहे. मुमुक्षत्व, मला आवड द्यायची आहे ना मग आपल्याकडे. मग या सगळ्या गोष्टी ज्ञानलक्षणेतून जातात. प्रेमलक्षणेमध्ये काय घडतं? सामान्य प्रेम असतं, एवढं असून उपयोग आहे का? तर फक्त सामान्य प्रेम नाही. सामान्य प्रेम आहे, श्रद्धा आहे, अनन्यता आहे, शरणागती आहे, आणि यानंतर भगवंताशी ऐक्य हा शेवटचा भाग येतो त्याच्यातला. पण ही सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. ही पूर्वतयारी आहे. न अन्य, अनन्यता, मला त्याच्याशिवाय कोणी नाही. बरं, हे सगळं आपल्याला बाहेर बोलून दाखवायचं आहे का? घरात असताना मला माझ्या आजूबाजूचे जे आहेत त्यांच्यावर, त्या रामातून जर स्वरूपाने एक आहोत असं म्हटल्यावर, तोही रामच आहे ना माझा, मी राम, तो राम. मग ज्या व्यवहारातल्या कुरबुरी असतील त्या विवेकानं जरा नीट विचार करून बाजूला ठेवून देऊन त्या रामाला आपण जर नमस्कार केला तर जमलं की. कशासाठी? याच्यामध्ये अजून खूप मोठा भाग येतो, त्रिगुणांचा भाग आहे, पण तो आत्ता याच्याशी म्हणजे याच्याशी निगडीत आत्ता, नाही तर आता खूप वेळ जाईल म्हणून मी आत्ता बोलत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येकाला प्रेमलक्षण ही अचानक भक्ती निर्माण होणार नाही. प्रेम निर्माण व्हायचं असेल तर श्रद्धा हवी, अनन्यता हवी, शरणागती हवी. हे सगळं आपल्याला घेऊन इथे आपल्याला ज्ञानाची जोड, इथे प्रेमाची जोड, हे सगळं करत आपल्याला छानपैकी एका विचारावर यायचं.
आणि तो विचार कुठला आहे? तो 3ऱ्या चरणात विचार दिलेला आहे, उदासीनता तत्वता सार. उदासीनता काल आपण बघितलं, निष्कामता. आता इथे अनासक्ती आणि निष्कामता या 2 गोष्टी घेतल्या की हे जीवनातलं सार आहे. किती अजून संतांनी आपल्यावर कृपा करावी की जीवनातलं सारही सांगून ठेवलं. ते आता मिळवायचं कसं आणि त्यामध्ये त्या पद्धतीने आपण जगायचं कसं, हे मात्र आपली जबाबदारी. अनासक्ती आणि निष्कामता. निष्कामतेमध्ये हे झालं की कुठलाही हेतू सकाम म्हणजे काहीतरी हेतू ठेवून हेतू पुरस्कार फायदे तोटे हे सगळं न बघता जे काही फळ असेल ते स्वीकारायचं. निष्कामता. आणि अनासक्ती. अनासक्ती म्हणजे काय? अनासक्ती म्हणजे तोडून टाकणं आहे का? आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना तोडून टाकणं, काहीतरी त्यांच्याविषयी काही विचार न करणं, निघून जाणं हिमालयात नाही आहे. सगळं तोडून टाकणं सोपं असतं. कारण काय असतं मग की एकदा काय ते घडेल, नंतर जाऊ दे ना. पण आपल्या मनात राहिलेलं असतं बरं का ती गोष्ट. पण अनासक्ती म्हणजे काय हे आपण करू शकतो का? जेव्हा संत इथे देतात म्हणजे करू शकतोच. म्हणजे काय? प्रपंचामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टी त्या व्यक्तींची आपण मी मुद्दाम व्यक्ती का जास्त सांगते की काही वेळेला घटना आणि परिस्थितीवर आपण त्या मनाने मात करू शकतो, पण व्यक्ती मात्र अगदी मरेपर्यंत आपल्याला लक्षात असतात बरेचदा. आणि आपण त्यांच्यावर शिक्के दिलेले असतात आणि ते जात नाही आणि दुःख ओढवून घेतलेलं असतं. त्या व्यक्तीने त्या काळी मला टोचून बोललेलं आहे म्हणजे ती व्यक्ती नाही, चांगली नाही. अगदी सहज आपण बोलत जातो सगळ्या गोष्टी की हिने मला त्रास दिला. अरे पण आपण आपला विचार करतो का त्यावेळी? आणि अनासक्ती असं हे घडतं कशामुळे? आपण व्यक्तींना असे शिक्के मारणार की ही घटना घडली माझ्याच बाबतीत का घडली, देव काही नाही आहे या जगात, देवाचं काही खरं नाही, हे नाहीच आहे बहुतेक, त्याला मीच दिसते. हे सगळं कशामुळे? तर या आसक्ती आणि ममत्वामुळे. उद्या मुलगा, आमचे डॉक्टर काका नेहमी एक उदाहरण देतात की 24 वर्ष छान मुलाला जन्म दिला, 24 वर्ष तो माझा होता आणि एके दिवशी तिचा झाला काय. आणि त्यानंतर आपली मनाची स्थिती काय असते बघा. आता त्याला काही मी आठवत नाही, अगदी समोर आहे, पण पूर्वी कसा आई करायचा थोडासा किंवा मला विचारायचा काहीतरी. आता ती आली ना, किती गोष्टी आहे मनात. मन किती आपलं बघा, मनच आपलं बंधनाला कारण आहे आणि मोक्षालाही कारण आहे हे शास्त्र सांगतं. मनच आपलं. मग बंधनाला कारण असणाऱ्या मनाला धरून ठेवायचं का? तर नाही. आणि तिथेही अनासक्तीचा विचार आहे. सगळं हे जे आपल्या आजूबाजूला आता खूप म्हणजे हे मी व्यक्तींविषयी सगळं आपण सांगितलं, पण सगळ्यात महत्त्वाचा विचार जो आहे तो देहाविषयी म्हणजे अनासक्त हा जो विचार केला तर विचार करा बरं, देहापासून हा विचार सुरू होतो बरोबर आहे. म्हणून मी माझा देह सांभाळायचा नाही का? मला साधनेला मला देवाचं जर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मला माझं स्वरूप ओळखायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल तर हेच माझं साधन आहे खरं. आणि ते स्पिक अँड स्टँड ठेवणं ही माझी एक प्रकारची साधनाच आहे. पण त्याचं कौतुक करणं, त्याला मिरवणं, त्याचं अति काळजी घेणं असं केलं तर मग काय होईल की नाही, किंवा मलाच कसं काय कॅन्सर झाला नाही. शरणागती कोणाशी आहे? त्याने दिलेलं स्वीकार, त्यातल्या त्यामध्ये जे चांगलं असेल म्हणजे चांगली बाजू असेल त्याकडे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि अनुसंधान रामाचं साधलं की संपलं का? एवढंच आपल्याला सांगितलेलं आहे. सुखे संतोषाला यावे, दुःखे विषादानं बुजावे. जमेल का? नक्की जमेल. अनुकूला सुखाची संवेदना, प्रतिकूला दुःखाची संवेदना. मग या अनुकूल प्रतिकूलच्या पलीकडे जायला मला जमणार आहे का? तर
जमणार आहे जेव्हा हा नित्यनेम वरचा जो आपण बघितला ना तो संपला की हा नक्की मला जमणार आहे. आणि हा जमला की उदासीनता तत्वता सार आहे हेही मला कळणार आहे. कारण अनुकूलाने सुखे संतोषानं यावे. म्हणजे हा एक छान सुख आलं म्हणून त्यातच रमत राहायचं, त्यातच गुंतून पडायचं किंवा ते सुख जाऊ नये टिकून राहावं म्हणून प्रयत्न करायचे. सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं बजावे. दुःख आलं तर अगदी पडून जायचं, काही म्हणजे सगळा आपला कॉन्फिडन्स घालून टाकायचा. दोन्ही नको. आता हे दोन्ही जेव्हा आपण बाजूला सारू तेव्हा उदासीनता तत्वता सार आहे. मी उदासीन आहे, मला सुख आलं तरी रामकृष्ण हरी, दुःख आलं तरी रामकृष्ण हरी. उदासीनता याचा अर्थ चेहरा मी काहीतरी खूप आंबट करून बसणं की खूप सिरियस करून की मी खूप कसं तरीच वाटतं, याला उदासीनता. परमार्थात हा अर्थच नाही त्याचा. याचा इतका सुंदर अर्थ आहे. आणि तो अर्थ आपल्याला नुसता अर्थ जाणून घ्यायचा नाही आहे, तर तो आपल्या आचरणात उतरवायचा आहे. आणि त्यासाठी संतांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी स्वच्छ मांडून दिलेल्या आहेत. करणं आपली जबाबदारी. उदासीनता तत्वता सार आहे. पुढचं चरण त्यांनी सांगितलेलं आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. आता जेव्हा पहिल्यापासून बघा ही धन्यता आपल्याला समजली. नक्की धन्यता कशात आहे? ईश्वरूप रामाच्याकडे शरणागती यामध्ये धन्यता आहे. उपासना भक्ती क्रिया समजून उमजून करणं आवश्यक आहे. त्याचा अभ्यासानं म्हणजे शास्त्रशुद्ध अभ्यास, त्यानंतर संतांचा अनुभव, श्री गुरूंनी सांगितलेली साधना, या पद्धतीने नित्यनेम पाळायचा आहे. आणि असंगता, अलिप्तता, निष्कामता या सगळ्याचा आपण आपल्या जीवनात उतरवण्याकरता विचार करणं आणि मग विचारानं ती उतरवणं, हे सार जपणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग ह्याच्या सगळ्याचा परिणाम सदा सर्वदा असं मध्ये अध्यायाने सांगितलं, कंटिन्युअस अखंड तेलधारण सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. आणि या मोकळ्या वृत्ती मध्ये आपल्याला रामाचं अनुसंधान साधता येतं. रामचिंतन जे आपण काल म्हटलं, विषय चिंतनाकडून रामचिंतन होणं आवश्यक आहे. आणि या रामचिंतनाकरता मोकळी वृत्ती आवश्यक आहे. ती वृत्ती या उपासनेच्या मार्गाने आपल्याला कमवायची आहे अभ्यासाने. आणि अशा पद्धतीने जर निष्काम कर्म करून चित्तशुद्धी होते, तशी ही निष्काम उपासना करून चित्त शांत होणार आहे. शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञान प्रगत आहे हे शास्त्र सांगतं. आणि हे ज्ञान आपल्याला म्हणजे ज्ञान आहे म्हणजे काय, तर हे आत्मज्ञानाचं स्वरूपाचं ज्ञान. अनुभवाचा भाग पुढे, पण हे माझं स्वरूप काय आहे ह्या आत्मज्ञानाकडे वळण्यासाठी वृत्तीज्ञान म्हणजे हे जे सगळं आपण जे प्रपंचातलं जे सगळं हे बघतो हे सगळं वृत्तीज्ञानात होतं. त्या वृत्तीज्ञानाकडून आत्मज्ञानाकडे आपल्याला यायचं आहे. आणि ह्या आत्मज्ञानाकडून स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्या अनुभवापर्यंत पोचायचं आहे. याकरता आपल्याला मी सद्गुरूचरणी प्रार्थना करते की निष्काम कर्म आणि अशीच निष्काम उपासना आम्हा सगळ्यांना जमावी हा आशीर्वाद त्यांनी द्यावा. आणि आजचं या श्लोकाचं चिंतन मी इथे थांबवते. जय जय रघुवीर समर्थ.